कीर्तन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. पालकमंत्री दिवसापासून लढत होते त्यातून काल त्यातून निघून गेले. मी या ठिकाणी बोर्ड बघतोय, बॅनर लागलेले देवरत्ना विठ्ठलरत्ना. तर म्हणजे त्यांच्या फोटोकडे बघितल्यावर त्यांचा माझाही परिचय होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर खरं साजेसच नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, आमचा विठ्ठलरत्ना. त्या भागातील सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा होता. सर्वांना हवं असं व्यक्तिमत्व ते होतं, अतिशय लाभी व्यक्तिमत्व. मला 14 मध्ये 9 मध्ये मी 1995 पासून आमदार, पण 9 मध्ये आणि 14 मध्ये मी त्यावेळेला 14 मध्ये मंत्री होतो जलसंपदा खात्याचा. त्यावेळेला माझा व्यक्तिगत जवळचा संबंध, कधी आग्रह नाही, कधी हट्ट नाही, कधी चिडचिड नाही. अतिशय हसतमुख, अतिशय मनमिळावू, सुस्वभावी असं व्यक्तिमत्व. पाहुणचाराच्या बाबतीत चव्हाण परिवाराचा हात धरू शकणार. मला अधिकारी सांगत होते की छोटा अधिकारी जरी गेला तरी सुद्धा त्यांना आधी जेवण थांबून घ्या, चहापाणी घ्या, याशिवाय ते कोणालाही सोडत नाही. असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. निश्चित आपल्या या जिल्ह्यामध्ये, आपल्या या मतदारसंघात, तालुक्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. 3 महिन्यापूर्वीच ते लोकसभेवर गेले. अगदी थोडा काळच त्यांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि त्यातून या ठिकाणी निघून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे निश्चित या भागामध्ये कधी न भरणारी अशी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि चव्हाण परिवाराचा मोठा आघात झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, विशेष करून आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आज सगळे पूर्ण कार्यक्रम होते. ते म्हणून उद्या परवा आम्ही येऊन जाऊन आज त्यांना जमत होतं आणि म्हणून पालकमंत्री उभारण्याची जबाबदारी होती. तर सर्वांच्या वतीने, शासनाच्या वतीने मी चव्हाण साहेबांना ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलेलं आहे ते पेलण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव, तशी परमेश्वर या ठिकाणी प्रार्थना करतो. यानंतर माननीय खासदार दिवंगत वसंतरावजी चव्हाण साहेबांना शासकीय इमामात या ठिकाणी पुष्पचक्र आपण अर्पण करतो आहोत. यानंतर रवींद्रजी चव्हाण, वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण. आमचे वडील कैलासवासी वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण यांचं काल उपचारादरम्यान हैदराबाद येथे निधन झालं. आपल्या या पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातलं लोकनेता या ठिकाणी आपल्यातून हरवलेला. आता या त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थित सर्व राजकीय पक्षातील मान्यवर मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी आज आमच्या चव्हाण कुटुंबियाला मायेची थाप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आज या ठिकाणी चव्हाण कुटुंबियाच्या वतीने खरं तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायेचा हात आमच्या पाठीवर दिला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. शासकीय इमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत. राज्यात पालकमंत्री गिरीजी चव्हाण साहेब, गिरीजी महाजन साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र माननीय शहाजी उमाप साहेब हे शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतील.
नांदेडचे पालकमंत्री माननीय गिरीजी महाजन साहेब यांनी पुष्पचक्र अर्पण केलेले आहे. त्यासोबतच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय शहाजी कुमार साहेब या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात. यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांना अर्पण करण्यात येते आहे. त्यासोबतच पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार यांच्या हस्ते आपण पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनाली कदम यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी माननीय PS गोळगावकर साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी दिवंगत खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला या ठिकाणी अर्पण करण्यात आले आहे. त्यानंतर पक्षाचे या ठिकाणी आपण पुष्पचक्र या ठिकाणी पक्षाच्या वतीने अर्पण करीत आहोत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या वतीने विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र माननीय श्री विजयजी वडेट्टीवार साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यासोबतच माननीय खासदार सोनियाजी गांधी यांच्यातर्फे माननीय खासदार रजनीताई पाटील या पुष्पार्पण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच माननीय श्री राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता खड़े खड़े
विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझे खासदार हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यावर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे. माननीय खासदार कन्याजी काळे साहेब, माननीय आयुक्त महेश कुमारजी डोईफोडे, माजी आमदार आदरणीय जगदीश साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपण सामूहिक श्रद्धांजली या ठिकाणी देतो आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहात त्या जागेवर आपण उभं राहून 2 मिनिटांची सामूहिक श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहोत तिथे उपस्थित या ठिकाणी राहून ही श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सावधान. एक अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शासन निर्णयाने संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आहे. राजकारणाचा राजवंश या ठिकाणी हिमालय वसंत प्रवाहाचा अस्तर झालेला आहे. आपला नेता क्षितिजा पार निघून गेलेला आहे, पण लक्ष काळजावर त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. आपला नेता आपला विठ्ठल आज या ठिकाणी हरवलेला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतताई पाटील, माजी आमदार रोहिदासजी चव्हाण हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वजित बनसोडे, त्याबरोबर छावाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. माजी खासदार हेमंत भाऊ पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी विधी चालू आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेंद्र भोडसकर, त्याचबरोबर देवीदास भाऊ राठोड हेही या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सगळ्यांना विनंती आहे की आपण जिथे आहात तिथे जागेवर आपण थांबत आहोत. या ठिकाणी विधी पार पडत आहेत. माननीय दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचे द्वितीय चिरंजीव हे पार्थिव देहाला या ठिकाणी मुखाग्नी देत आहेत. रणजितजी वसंतराव चव्हाण, माननीय रणजितजी वसंतराव पाटील चव्हाण हे माननीय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा दिवंगत म्हणून लढत झाले. माननीय दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पार्थिव देहाला या ठिकाणी त्यांचे द्वितीय चिरंजीव रणजितजी वसंतराव चव्हाण या ठिकाणी मुखाग्नी देत आहेत. सर्वांनी जागेवर थांबायचं. कृपया जिथे आहात तिथे आपण कृपया थांबा. आज मोदाकाळ सुरुवात झालेला आहे. नायगाव नगरीचं उदयास आलेलं भाग्य ज्याने देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत या मातीने आपला माणूस पाठवला. कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य यांच्या प्रश्नांची जाण असणारा हा नेता नायगाव तालुक्याच्या या तमाम जनतेचं वैभव या ठिकाणी नायगावच्या सरपंच पदापासून सुरू झालेली कारकीर्द या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत या ठिकाणी पोहोचवली. कृपया आपण सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना बाजूला व्हायचं. नायगावचे सरपंच पदापासून सुरू झालेली ही कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, 2 वेळा विधानसभेचे सदस्य या ठिकाणी आणि अंतिम खासदार
आपण खासदार म्हणून या थोर व्यक्तिमत्वाला आपण निरोप देतो आहोत. अध्यक्षांनी माझ्या मनामध्ये असंख्य आठवणी दाखवून आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा नेता, कष्टकऱ्यांचा सर्जा, माय माऊलींचा भाऊ, माझ्यासारख्या असंख्य तरुणांचा प्रेरणास्थान, मार्गदर्शक, आज हे नेतृत्व आपल्याकडून निघून गेलेलं आहे. शासकीय इतमामात आपण त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करतो आहोत. कृपया जिथे मुखाग्नी दिला जातो आहे तिथे कृपया कोणीही जवळ येऊ नये. वेळेचं औचित्य आपण समजून घ्यावं, गांभीर्य आपण समजून घ्यावं. कृपया कोणीही जवळ आपण येऊ नये अशी आपल्याला विनंती. आज यानंतर सर्वांना विनंती आहे कृपया आपण थोडंसं बाजूला थांबायचं. साहेब, 15 ऑगस्ट रोजी या देशाचा स्वातंत्र्य दिन तमाम भारतभर साजरा केला जात असताना त्या दिवशी अत्यंत आनंदात आम्ही तुमचा जन्मदिवस पण साजरा करायचो. माझे आमदार रामस्वाजी बोर्डीकर, माझे आमदार रोहिदाजी चव्हाण साहेबांचा झालं. माननीय माणिकराव ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण समोर यायचं. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भुजंग पाटील, डॉक्टर सचिन संभाजीराव पाटील उमरेकर हेही दिवंगत नेते, दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रचंड जनसागराच्या साक्षीनं आपण आपल्या लाडक्या नेत्यांना शेवटचा निरोप देत आहोत. नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराय यांनी मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचं या एका अभंगामध्ये संपूर्ण सार सांगितलेलं आहे. आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्थांमधून प्रत्येक प्राणी मात्राला जावं लागतं. आणि आज आपले सर्वांचे लाडके नेते, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत. नैनन चिंतन्ति शस्त्राणि नैनन दहति पावकः न चैनं क्लेदयन्ते पावो न शोषयति मारुतः. आत्मा हा शस्त्राने कापला जात नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने त्याला भिजवता येत नाही किंवा विरघळवता येत नाही आणि हवेचा त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही असं सांगणारी हा श्लोक. साहेब, याचप्रमाणे आपला आत्मा अमर आहे, आपलं कार्य अमर आहे, आपल्या आठवणी तमाम आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या काळजामध्ये या ठिकाणी जिवंत आहेत. माझा अश्रूचा बाण फुटतो आहे. असंख्य आठवणी मनामध्ये रागून येत आहेत. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन आपली ही देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंतची ही कारकीर्द मनापुढे आज उभी आहे. 1978 ते 2002 नायगावचा सरपंचपद, 1990 ते 1995 नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यासोबतच 2002 सुद्धा आपण जिल्हा परिषद सदस्य होतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्य हे पदही आपण भूषवलं होतं. 2002 ते 2008 विधान परिषद सदस्य, 2009 ते 2014 विधानसभा सदस्य. पुन्हा एकदा या ठिकाणी रोजगार हमी योजना महाराष्ट्र संसदेत आपल्याचा अभ्यास दौरा, पुन्हा 2014 मध्ये विधानसभा सदस्य, अंदाज समितीचे महाराष्ट्राचे सदस्य, मध्यवर्ती बँकेचे 2021 ते 2023 आपण अध्यक्ष होतात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पण सभापती आपण पाहिला आणि काँग्रेस समितीचे 2024 मध्ये मुख्य समन्वयक आपण होतात. 2024 मध्ये खासदार या सर्वोच्च पदाला आपण व्यवस्थित घालून आम्हा तमाम नायगाववासियांचा आणि नांदेड जिल्ह्याचा अभिमान आपण या ठिकाणी साहेब आपण ठरला. माझे जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई चिखलीकर देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद प्रतापराव पाटील चिखलीकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या लाडक्या नेत्यांना शेवटचा निरोप देत आहोत. लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर हेही या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्यांना शेवटचा निरोप देत आहेत. आणि माननीय वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण पाहतोय या नायगाव नगरीमध्ये
हजारोंचा हा जनसागर जनसमुदाय या ठिकाणी अत्यंत जड अंतकरणाने अत्यंत साश्रूपूर्ण नयनाने आपण आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देत आहोत. भंतेजी पय्यारोगी आणि माननीय माझे नगरसेवक यांचं आगमन आहे. बाळासाहेब देशमुख तरोडकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भंतेजी पूज्य भंतेजी पय्यारोगी ऐक मानवा सोड पसारा, ऐक मानवा सोड पसारा, उत्तम नरदेव मायेचा पसारा आपल्या जगामध्ये कोणी नाही. जोवर होता कुडीत आत्मा करतो बडजाई, जेव्हा कुडीतून आत्मारात गेले तेव्हा कोणी पुसत नाही. चालते चुलते मामे मावळे दिसायलाच येईल यमाची घडी तेव्हा सोडायला कोण नाही. घास उठले खंदू लागले कामाची गाई, तीन गवऱ्यावर पाणी ठेवलं खाली जाळ नाही. तूप लावली आंघोळ घातली, कुठे भिजलं तर कुठे भिजलं नाही. माया मागे माया रडती मायेची खोद, असं कोणी मुलाची ठेव मिळाले तुला. उघडं यावे उघडं जावे, नाशिवंत नद्या तुकवानी केली मूर्तिकामे तुकराई. थोड़ा साइडला सरका, मागे सरका, थोडा मागे सरका, मागे सरका. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय पाटील कराळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत शोकाकुल आणि साश्रूपूर्ण नयनांनी आपण आपले लाडके नेते दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देत आहोत आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर या नायगाव नगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. वसंतराव पाटलांचा
देह अनंतात विलीन झालेला आहे. त्यांनी अखेरचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची छटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अंत्यविधीचा हा स्थळ जरी मंदिर परिसरातला असला तर नायगाव मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे. माणुसकीच्या बागेमधला बहर पाहतो आहे, परिमळ आपल्या कृतीचा अजूनही पाहतो आहे. अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे. या ठिकाणी कुंडी मराठा महासंघाचे अध्यक्ष गिरीश जाधव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर बनते पय्याबोधी महाराज या ठिकाणी, भदंत पय्याबोधी महाराज श्रद्धांजलीपर या ठिकाणी बोलतील. भदंत पय्याबोधीजी यांना विनंती करतो की आपण बुद्धांचे दाता आपण या श्रद्धांजलीपर. नांदेड जिल्ह्याचे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं निधन झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेपासून ते महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यापर्यंत मंडळी या ठिकाणावर मान्यवर उपस्थित झाले. शेवटी तिथे दुःख आहे, लाभाच्या पाठीमागे हानी दडलेली आहे, यशाच्या पाठीमागे अपयश दडलेलं आहे, निंदेच्या पाठीमागे प्रशंसाही दडलेली आहे, सुखाच्या पाठीमागे ज्याप्रमाणे दुःख दडलेलं आहे त्याचप्रमाणे जन्माच्या पाठीमागे मृत्यूही दडलेला आहे. या निसर्गाच्या नियमानुसार खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं निधन झालेलं आहे. या ठिकाणावर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे. सर्वजितजी बनसोडे हे शोक संदेश घेऊन सुद्धा आलेले आहेत या ठिकाणावर. या ठिकाणावर सुरेशजी हटकर असतील, या ठिकाणावर सत्यपालजी सावंत, पत्रकार श्याम कांबळे, इंजिनियर प्रशांतजी इंगोले वंचितचे नेते, या ठिकाणावर अविनाशजी भोशीकर. कृपया सर्वांना नम्र विनंती आहे, चव्हाण परिवाराची परंपरा राहिलेली आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आलेल्यांना व्यवस्थित घरला जाता यावं, व्यवस्थित माता भगिनी घरला गेल्या पाहिजेत, ही परंपरा कायम या ठिकाणी ठेवायची आहे. त्यामुळे सर्वांना स्वयंसेवकांना विनंती आहे, आलेल्या माता भगिनींना पहिल्यांदा घराकडे जाण्यासाठी रस्ता करून द्या. बाहेर गावून आलेल्या सर्व माता भगिनी व्यवस्थित घरापर्यंत कशा पोहोचत या ठिकाणचा रस्ता चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आल्या सर्वांनी त्यांना रस्ता करून द्यायचंय. यानंतर बाहेर गावातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नायगावच्या बाहेर व्यवस्थित मार्गक्रमण करता यावं यासाठीचा रस्ता रिकामा करून द्यायची अशी विनंती मी सर्व स्वयंसेवकांना करतो. वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे, कुठल्याही प्रकारच्या वाहनाची अडचण येणार नाही यासाठी आपण वाहन शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी गेले पाहिजे, याचीही दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी नम्र विनंती मी चव्हाण परिवार व नायगावकरांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करत आहे. या ठिकाणी सर्वांना पुनश्च एकदा नम्र आव्हान आणि विनंती आहे, महिलांनी आपल्या दागिन्याचं सुरक्षा स्वतः करायची आहे, पुरुषांनी आपले मोबाईल आणि पॉकेट व्यवस्थितरित्या सांभाळायचे आणि घराघरात कुठल्याही पद्धतीची घाई गडबड न करता रस्ता या ठिकाणी आपण जायचंय. पहिल्यांदा आपली परंपरा आहे, माता भगिनी व्यवस्थितरित्या रस्त्याने बाहेर पडल्याच्या नंतर पुरुष मंडळी या ठिकाणी बाहेर पडेल याची नोंद या ठिकाणी पुनश्च आपण सर्वांनी घ्यायची आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय राजेशजी पावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत या ठिकाणी शिवाजीराव धर्माधिकारी साहेब हे उपस्थित आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख पद्माकरजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच नानासाहेब जावळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय भूषणजी पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव श्यामभाऊ कांबळे, देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्वेताताई बसवराज पाटील वंडारीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. भीम शक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकाळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येनं आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे. जिंतूरचे नगराध्यक्ष गंगाधरराव बोर्डीकर हेही या ठिकाणी वसंतराव पाटलांना शेवटचा निरोप देत आहेत. त्याचबरोबर कल्पनाताई डोंगरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री भगवान ढगे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रस्ता शमीर अब्दुल्ला या ठिकाणी हजर आहेत. नांदेडचे माजी महापौर अब्दुलजी सत्तार, माजी महापौर किशोरजी ढवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया थोडंसं एकदा सर्वांना नम्र विनंती आहे, माता भगिनींना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मी चव्हाण परिवार आणि नायगावकरांच्या वतीने या ठिकाणी करतोय. पुनश्च एकदा सर्वांना नम्र विनंती आहे, महिलांना जाण्यासाठी आपण रस्ता उपलब्ध करून द्यावा. अतिशय शोकाकुल परिस्थितीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थित राहिला. नायगाव परिसराचं दैवत, ग्रामपंचायतीपासून ज्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली ते संसदेपर्यंत त्यांनी समाजसेवा आणि राजकीय सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे असे आमचे लोकनेते आज आपण त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिला. सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण माता भगिनींना जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचा. मायेचा हात देणारा व्यक्ती असेल तर संघर्ष करायला माणसाला बळ येत असतं. परिवारामध्ये 11 भाऊ, या 11 भावांना बळ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर सन्माननीय वसंतराव पाटील चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. संकटांना सामोरं जाणारं हे कुटुंब, या संकटाला धीर देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाला शेवटचा निरोप या ठिकाणी समस्त चव्हाण परिवार आणि नायगावकर तथा नांदेड आणि परिसरातून आलेल्या लोकांनी दिलेला आहे. कोसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बालाजीराव नारेसर सरचिटणीस, तसेच शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख. परिसरात ज्यांनी अतिशय मेहनतीने हा परिसर शिक्षणाची गंगा वाणी या ठिकाणी वाहिली. जवळपास या ग्रामीण भागामध्ये परिसरातील 5000 विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातून या अंत्यविधीसाठी सन्माननीय समाज कल्याण आयुक्त निमगिरे साहेब, सन्माननीय बापूजी दासरे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. शोकाकुल परिस्थितीमध्ये आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण कृपया महिलांना मार्गस्थ या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी शोकाकुल परिस्थितीमध्ये अंत्यदर्शनासाठी अशोक पाटील गुटले यांची या ठिकाणी उपस्थिती आहे.